पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अनुरणीया तोकडा, अनुरणीया तोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, अनुरणीया तोकडा, अनुरणीया तोकडा. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजेच्या विशेष भागामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी विश्वकल्याणाकरता या भक्तीच्या सुलभ मार्गामधून मनुष्य मात्राचा उद्धार करण्याकरता या जगतावरती अवतार घेतला आणि आपला अवतार कार्य पूर्ण करून या पंचभौतिक मनुष्य देहासहित म्हणजे नरदेहासहित निजधामाला वैकुंठाला गमन केलं. तो आजचा असणारा तुकाराम बीजेचा विशेष दिवस आहे की त्यांचे एकेकाळचे असणारे विरोधक परंतु नंतर शिष्यत्व पत्करलेले रामेश्वर शास्त्री याने असं वर्णन केलेलं आहे की धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ केला तर भक्तीच्या मार्गामधून आपण किती उन्नती करू शकतो हे तुकोबारायांनी प्रत्यक्ष आपल्या अनुभवाने जगाला दाखवलं. पंचभौतिक नरदेहासहित वैकुंठाला जाणं या असा पुरुषार्थ याआधी कोणाकडूनही घडला नाही, तो तुकोबारायांनी केला. म्हणून त्याला आपण पुरुषार्थ दिन म्हणायलाही काय हरकत नाही अध्यात्माच्या दृष्टिकोनातून. असा हा तुकाराम बीजेचा दिवस आहे. मंडळी, आपल्या भाग्याने आज आपल्याला तुकाराम बीजेचं विशेष चिंतन करण्याकरता हरिभक्त परायण संतोष महाराज सहस्रबुद्धे, जे संत साहित्याचे अभ्यासक, संत चरित्र कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार आहेत, ते आज आपल्याला उपलब्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तुकाराम बीजेचं विशेष चिंतन ऐकण्याचा आपण योग आपल्याला आलेला आहे. तेव्हा मी आपला वेळ न घेता महाराजांना विनंती करतो की त्याने आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अनुरणीया थोकडा, तुका आकाशा एवढा. मंडळी, आपण सर्वांचं असं मोठं भाग्य आहे, किंबहुना आपल्यावरती महाराजांची, ज्ञानोबरायांची आपल्यावरती एवढी मोठी कृपा आहे की आपण महाराजांचा 375वा हा वैकुंठ गमन सोहळा आज या ठिकाणी अनुभवत आहोत. याला फार मोठं भाग्य म्हणा, महाराजांची कृपा म्हणा असावी लागते की आपण विशिष्ट काळामध्ये आपण या ठिकाणी जन्माला आलो आणि आज आपण हा सोहळा या ठिकाणी अनुभवतो आहोत. महाराज किती पैलू महाराजांच्या ठिकाणी होते, हे अगणित पैलू. म्हणजे महाराज एक सांसारिक म्हणून, व्यापारी म्हणून, समाज सुधारक म्हणून, अध्यात्म चिंतनाचे श्रीगुरू म्हणून, नामधारक म्हणून, अशा अनेक पैलूंनी युक्त असलेलं असं महाराजांचं हे चरित्र आहे. मगाशी मुळे महाराजांनी म्हटल्याप्रमाणे तुका आकाशा एवढा. आकाशाचं ज्ञान होण्याकरता आकाशापेक्षा मोठं असावं लागतं, तेव्हा आकाशाचं ज्ञान होतं. आणि आकाशामध्ये जितक्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंचं ज्ञान एकमेव भगवान परमात्मा आणि संत महात्मे या दोघांना असतं. महाराजांनी स्वतःचाच हा परिचय करून दिलेला आहे की अनुरणीया थोकडा, तुका आकाशा एवढा. महाराज हे आकाशा एवढे आहेत. महाराजांनी आपला देह, आपली काया
ही ब्रह्म केली आणि त्याकरता साधन जे वापरलं ते अतिशय महत्वाचं, आणि ते म्हणजे कीर्तन हे साधन वापरलं. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. महाराजांनी आपली काया ब्रह्म केली. म्हणजे नक्की काय केलं? ईशावास्य उपनिषदाच्या ठिकाणी प्रकृती लय सांगितलेला आहे. असंभूतीची उपासना केल्यानंतर या योग्याला, या भक्ताला या प्रकृतीचा लय करता येतो. आणि हे प्रत्यक्ष महाराजांनी आपल्या आचरणातून, आपल्या आहारातून, आपल्या विहारातून, आपल्या विचारातून हे समाजापुढे दाखवून दिलेलं आहे. जवळपास 400 वर्षाचा काळ, आणि या 400 वर्षापूर्वीच्या कालावधीमध्ये महाराजांच्या सारखा महात्मा या जगतावरती येतो. आणि आजपर्यंत ज्यांनी या मार्गाला झाडण्याचा प्रयत्न केला, त्या साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग केला शेष तो सेवू. यानं संतांचा मार्ग जो मलिन झालेला आहे, ज्याच्यावरती कचरा पडलेला आहे, असा नुसता मार्ग झाडलेला नाही आहे महाराजांनी. तर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. आपणा सर्वांना सोप्या राजमार्गानं, आत्ताच्या भाषेमध्ये चौपदरी मार्गाने म्हणा, 6 पदरी मार्गाने म्हणा, उड्डाण पुलावरून म्हणा, म्हणजे कोणताही अडथळा न येता ऐल तीरावरून पैल तीरावर जाण्याचा अत्यंत सोपा, सुलभ आणि कोणताही अडचणी न येणारा असा मार्ग महाराजांनी आपल्याकरता तो आखून दिला. आणि याकरता महाराजांनी स्वतःचे विचार हे आपल्या गाथ्याच्या माध्यमातून, आपल्या कवित्वाच्या अभंगाच्या माध्यमातून, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, आपल्या आचरणाच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी समाजासमोर ठेवले. आज विचार मांडणाऱ्या माझ्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत, पण स्वतःच्या आचारातून काही दाखवतात का, हा मोठा प्रश्न आहे. आज समाज सुधारणा केली जाते, ती स्वतःच्या आचरणातून केली जाते का विचारातून केली जाते, हा मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी, म्हणजे 400 वर्षापूर्वी सर्वसाधारण कन्यागो कथेचा विकरा असं मला स्पष्ट बोलतायत की कन्येचा विकरा, आणि त्याच्याही पुढे असं म्हणतायत की अवघे तेने पाप केले जेणे सोने अभिलाषिले. ज्यानं आपल्या कन्येचा विक्रय केला आहे. म्हणजे केवढी मोठी क्रांतिकारी विचारसरणी महाराजांची होती, हे या एका चरणावरून आपल्याला दिसतंय. आणि मग त्यानंतर हुंडा घेणं, हुंडा देणं ही आज आपण फक्त समाजामध्ये पसरवतोय, पण प्रत्यक्ष महाराजांनी आपल्या कन्येचा, भागीरथीबाईंचा विवाह करत असताना वरदक्षिणेमध्ये महाराजांनी भगवद्गीता मालजी गाडेंना दिली. नव्हे, मालजी गाडे तुकोबरायांच्या 14 टाळकऱ्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट झाले. गृहस्थाश्रम करत असताना, कर्म करत असताना कोणत्या स्वरूपाची कर्म केली पाहिजे हे आपल्या जावयाला, आपल्या पुत्ररूप असणाऱ्या जावयाला शिकवणारे हे महाराज आहेत. अभ्यास कसा करावा, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, किती अभ्यास करावा, त्याच्याकरता कोणती कोणती पथ्य पाळावी, ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षर, हे आता जवळपास लुप्त होत चाललेल्या गोष्टी आहेत. आणि महाराजांनी तरी त्याचा पुरस्कार केलेला आहे. विद्या मिळवायची असेल तर त्याच्याकरता अभ्यास करावा लागतो. आणि मग हा अभ्यास हा दुष्कर जरी असला तरी अभ्यासाशिवाय, स्वाध्यायाशिवाय या ठिकाणी कोणती गोष्ट प्राप्त होत नाही, हे महाराज आपल्या आचरणातून समाजासमोर ठेवतात. महाराजांच्या अनेक पैलूपैकी महाराजांनी भागवताचा अभ्यास, श्रीमद भागवताचा अभ्यास
शास्त्रांचा अभ्यास, निरनिराळ्या मतांतराचा अभ्यास हा नक्की भंडाऱ्यावरती केला, भामचंद्रावरती केला, याला फारसं महत्त्व नाही, पण महाराजांनी हा अभ्यास मात्र निश्चितपणाने केला. कारण ही सगळी वक्तव्य महाराजांनी समाजाच्या समोर ठेवण्याचं कारण एकमेव कीर्तन हे ठेवलं. म्हणजे नामदेव महाराज असं म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनामध्ये फक्त नाचणं आहे, कीर्तनामध्ये फक्त नामचिंतन आहे, कीर्तनामध्ये फक्त आणि फक्त कथा सांगणं आहे, कथा रंजवणं आहे, असं नसून महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रत्येक समोर आलेल्या व्यक्तीला स्वतःची ओळख पटावी, स्वतः माणूस म्हणून त्याला कसं जगता येईल आणि या मानुष्य धर्मापासून ते या प्रकृती धर्माचा लय कसा करता येईल, इथंपर्यंतचं ज्ञान महाराज या कीर्तनाच्या माध्यमातून देतात. महाराजांची कीर्तनं ही सेवितो हा रस आणि वाटितो आणिका, घ्यारे होऊ नका रान भरी, असं अगदी आपल्या पोटात शिरून लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, असं मला सांगतायत. जर मन शुद्ध झालं तर विचार शुद्ध होतात. बुद्धीवरचं मालिन्य निघून गेलं तर बुद्धी यथायोग्य विचार करते. याचंही चिंतन महाराजांनी केलं. आणि मग सर्वसामान्य जे काही 18 पगड जाती आहेत, या सर्वांना भजनाचा अधिकार महाराजांनी दिला. यारे यारे लहान थोर, याती भरते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवणाची. आणि म्हणून देहूतल्या, पुणे जिल्ह्यातल्या आजपर्यंत सर्वांच्या मुखामध्ये 4 अक्षर आहेत आणि ती म्हणजे तुका म्हणे. हे तुका म्हणे म्हणजे महाराजांनी सांगितलेला जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रत्येक क्षेत्रातला आहे. मग तो विद्यार्थी असेल, तो स्वाध्याय करणारा असेल, परमार्थ करणारा असेल, व्यवहार करणारा असेल, सावकारकी करणारा असेल किंवा अन्य कोणी शास्त्रज्ञ असेल. म्हणजे याच अभंगामध्ये महाराज अणूचा उल्लेख करतायत. याचा अर्थ महाराजांना अणू माहिती आहे आणि अणुरणीया थोकडा याचा अर्थ अणूच्या पेक्षाही काहीतरी सूक्ष्म आहे, याचंही ज्ञान महाराजांना असलं पाहिजे. कारण महाराज बोलत असताना स्वतःच्या अनुभूतीतून बोलतात. स्वतः महाराज योगी आहेत. आपण महाराजांना कुठंतरी काहीतरी समजत असतो, पण प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर महाराजांनी केलेली भामचंद्रावरची साधना काय, सर्पविंचू अंगाशी झुंबले, याचा अर्थ महाराज एक या ठिकाणी योगी आहेत. आणि योग्याचं मन हे वेदातल्या एका द्रष्टा ऋषीसारखं आहे. कारण विश्वातल्या प्रत्येक घटनेचा तो या ठिकाणी स्वाध्याय करत असतो. योगी आपलं मन हे आकाश तत्वाशी निगडीत करून या सगळ्या विश्वाचा विचार तो करतो आणि हे विश्वाच्या ज्ञानाचं या ठिकाणी असणारं हे कीर्तन हे महाराज अभंगाच्या स्वरूपातून आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून आपल्यासमोर या ठिकाणी अनेक वर्ष आजपर्यंत ते ठेवत आलेले आहे. म्हणून अणुरणीपेक्षा सुद्धा महाराज जरी आपल्याला थोडके देहधारी असे जरी वाटत असले तरी दीप उजळला घटी, असं महाराज याच अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात की दीप अंतःकरणामध्ये हा उजळतो. कोणत्या माध्यमातून उजळतो तर विचाराच्या माध्यमातून उजळतो. आणि विचार शुद्धीकरणाचं एकमेव साधन म्हणजे आदर आणि आदर्श. ज्याचा आपण आदर करतोय तो आदर्श असला पाहिजे. म्हणून राम हा सर्वांचा आदर्श आहे आणि त्याच्याविषयी आदर म्हणून रामकृष्ण नाम हे महाराजांनी या ठिकाणी दिलं. अंतःकरणामध्ये मनामध्ये नाही आलं तरी सुद्धा वाचेमध्ये रामनाम येणं आणि हळूहळू रामनामाच्या साधनेतून, नामसंकीर्तनाच्या साधनेतून मन बुद्धी हे या ठिकाणी शुद्ध होणं आणि हे मन आणि बुद्धी शुद्ध झाल्यानंतर बघण्याची, अनुभवण्याची जी एक दृष्टी प्राप्त होते मानवाला, ही दृष्टी त्याचा विश्वात्मक भाव या ठिकाणी तयार होतो. म्हणजे अनिकेत स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरहा, असं गीता सांगते. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जे याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. जगामध्ये द्वेष आहे, राग आहे, असूया आहे, स्पर्धा आहे,
या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी परदेशामध्ये कुणी म्हणतं भांडवलशाही आहे, कुणी सरंजामशाही आहे, अशा अनेक गोष्टींनी मानव किंवा मानवी संस्कृती, मानवी जमात ही या ठिकाणी पोखरलेली आहे. प्रत्येक मानव स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्याचं प्रत्यक्षात अस्तित्वच नाही आहे. विश्वाचा विचार केला तर मानवाचं अस्तित्वच नाही आहे. आणि महाराज असं म्हणतात की अणुरणीया थोकडा हे मनुष्याचं अस्तित्व आहे. पण याच अणूला जर आपण एखाद्या अणुबॉम्बमध्ये रूपांतरित केलं तर मात्र ते आकाशा एवढं आहे. म्हणजे अणू हा सूक्ष्म आहे आणि अणूचं हे दिव्य स्वरूप हेच भगवंतांनी या ठिकाणी विश्वरूपाच्या माध्यमातून अर्जुनाच्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. म्हणजे अणू हा जितका सूक्ष्म आहे तितकाच तो व्यापक आहे. एक न्याय असा आहे की जी वस्तू जितकी सूक्ष्म असते तितकी ती व्यापक असते. तसं महाराजांचे विचार, महाराजांची बुद्धी ही अणुपेक्षाही सूक्ष्म विचार करणारी आहे. म्हणून महाराज हे कश्यप या कुळातले आहेत, लक्षात घ्या. कश्यप याचा अर्थ ज्याला सूक्ष्म दृष्टी प्राप्त झालेली आहे. महाराजांनी योग साधनेच्या द्वारे, भक्ती साधनेच्या द्वारे आपल्या ठिकाणी एक सूक्ष्म दृष्टी तयार करून घेतलेली आहे, जी या असणाऱ्या नेत्रगोलकांच्या पेक्षा सुद्धा म्हणजे बघत असताना या दृष्टीकडं, या सृष्टीकडं बघत असताना हे डोळे जरी बघत असले तरी अंतःचक्षु त्याचा विचार करत असताना मात्र सूक्ष्मत्वानं या ठिकाणी विचार करतो. ही दृष्टी महाराजांनी स्वतःभोवती मर्यादित न ठेवता आपल्या ठिकाणी सुद्धा तो देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. कारण महाराजांच्या अभंगाच्या रचना जर आपण बघितल्या, महाराजांचं जर कवित्व बघितलं, महाराजांचं जर तत्वज्ञान बघितलं तर हे तत्वज्ञान ऐकल्यानंतर रामेश्वर शास्त्रींना सुद्धा असं वाटतंय की यामध्ये मूर्तिमंत वेदाच्या श्रुती आहेत. आणि मग मूर्तिमंत वेदाच्या श्रुती आहेत हे जेव्हा रामेश्वर शास्त्रींना कळतं त्यावेळेला मात्र त्यांचा संस्कृतवरचा असणारा अतिशय आदर हा महाराजांना गाथा बुडवण्याला कारणीभूत ठरतो. एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की बरेच व्यक्ती मला असं विचारतात की गाथा तरला का हो, गाथावरती आला का हो. मला एक गोष्ट याच्यापेक्षा वेगळीच तुमच्या पुढे आज ठेवण्याची संधी आहे. महाराजांच्याकडे सावकारकीची जी खतं आलेली होती ना, ही सावकारकीची खतं दुष्काळानंतर माझी सावकारकी, माझ्या असणारं जे काही मुद्दल आहे, व्याज आहे, हे या जनतेला, या गरीबांना माझ्याकडे जमा करता येणार नाही, हा अंतःकरणातला कळवळा महाराजांचा तयार झाला. आणि मग महाराजांनी आपल्याकडं असलेली पोतभर असणाऱ्याच्या खतावण्या, खतपत्र इंद्रायणीच्या त्या डोहामध्ये या ठिकाणी बुडवून दिली आणि सांगायला सुरुवात केली की माझा तुमचा हिशोब संपलेला आहे, माझ्याकडं तुमची कोणतीही नोंद नाही. म्हणजे स्वतः महाराजांनी अगोदर खतपुत्र बुडवली आणि म्हणून महाराजांच्या अंगामध्ये सामर्थ्य असं आहे की ते गाथा बुडवून ते तारू शकतात. स्वतः आपल्या संसाराचा जेव्हा व्यक्ती त्याग करतो तेव्हा त्याची बुद्धी शुद्ध होते आणि मग त्याची काया या ठिकाणी परब्रह्मा स्वरूपाच्या ठिकाणी म्हणून येथ मन एक मुद्दल जाय, ते अहंभावादिक के आहे, हे शरीरेची ब्रह्म होवे अनुभवितो. अहो, महाराजांना पक्ष्यांच्या बद्दल आदर आहे. आज झाडे लावा, झाडे जगवा, आम्ही कितीतरी अशा घोषणा देतोय. पण महाराजांच्या सारखा एकच महात्मा असा आहे की जो झाडांना सोयर म्हणतोय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आज आपण म्हणताय वाघांची संख्या कमी झाली, पक्ष्यांची संख्या कमी झाली, अमुक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा अनेक बातम्या आम्ही ऐकत असतो, बघत असतो आणि त्यातून मनोरंजन करत असतो खरं तर. पण महाराजांनी मात्र या वनचरांना सोयर म्हटलेलं आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव शपाकेच पंडिता समदर्शना. गीता 5व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगते. महाराज वृक्षवल्लींना आपलं सोयरं म्हणतायत, पक्ष्यांना आपले सोयरे म्हणतायत, वनचरांना आपले सोयरे म्हणतायत, आपले नातलग म्हणतायत.
अहो नाहीतरी माझा देह पंचभूतात्मकच आहे आणि त्यांचाही देह पंचभूतात्मकच आहे. नाहीतरी माझ्या ठिकाणी वस्तू आहे, माझ्या ठिकाणी आत्मानाम वस्तू आहे, जीव आहे, त्यांच्या ठिकाणीही जीव आहे. फक्त मी घातलेले कपडे वेगळे आहेत, त्याने घातलेले कपडे वेगळे आहेत, झाडाने घातलेले कपडे वेगळे आहेत, पक्ष्याने घातलेले कपडे वेगळे आहेत, पशूने घातलेले कपडे वेगळे आहेत. मी घातलेले कपडे मनुष्य देहाचे, त्यांनी पक्षीचे घातलेले आहेत. म्हणजे एकच लिंग देहाच्या ठिकाणी घातलेले हे सगळे वस्त्र आहेत. आणि ही वस्त्रच वेगवेगळी आहेत. फक्त हा एवढा विश्वात्मक भाव, एवढा अंतःकरणातला कळवळा, एवढं प्रेम हे फक्त महाराजांच्या ठिकाणीच फक्त दिसतं. अहो ज्याने गाथा बुडवायची आज्ञा केली त्यांच्या अंगाचा देह महाराजांनी शांत करावा. नव्हे, ज्या मंबाजीने काठीवरनं महाराजांना मारलं, म्हणजे काठीच्या फांदरीने महाराजांना मारलं, त्या अंबाजी गोसाव्यांच्या ठिकाणी जाऊन महाराज या ठिकाणी म्हणतायत की तुम्हाला जास्त त्रास झाला असेल, तुमचे हात दुखत असतील, तुम्ही कीर्तनाला चला. अहो मंबाजी हा दांभिक आहे, दांभिक. आजही म्हणजे महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एवढं मोठं कार्य केलेलं आहे की हे असले भोंदू जे काही स्वतःला साधू म्हणून घेणारे आहेत, हे साधू काय वेळेला म्हणजे महाराजांचं तरी स्पष्ट प्रमाण आहे की नवसे पुत्र होते तरी का करणे लागे पती. यातून महाराजांना काय सुचवायचं आहे? अरे अंधश्रद्धेनं अनेक जणांचा बळी दिला जातो. हा मंबाजी सुद्धा एक व्यसनाधीन आहे. म्हणजे महाराज असं म्हणतात, गुरगुडची लांब नळी साधक झाले कळी, गुरगुटीची लांब नळी, पची पडले मद्यपान इत्यादी सगळं करून हा परमार्थ शिकवतो असं लोकांना वाटतं. आणि हा दांभिकपण आहे. नास्तिका द्यावया तोंड वेदाचे गाडे बंड, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि प्रत्यक्ष तरी महाराजांनी या नास्तिकांच्या वरती सुद्धा कोरडे ओढलेले आहेत. शाक्तावर प्रकरण जर आपण काढून बघितलं तर हे अक्षरशः नास्तिकांच्या वरती कोरडे ओढलेले आहेत महाराजांनी. अक्षरशः शिव्या दिलेल्या आहेत महाराजांनी या ठिकाणी. कारण याचं एकच आहे, महाराजांनी जीवाच्या अंतःकरणामध्ये रुजलेला खोटा परमार्थ उजाळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा आणि खोटा याचा निवाडा करण्याकरता माझी भूमिका मी मांडतो आहे. मी याकरता या ठिकाणी आलेलो आहे, हे माझं काम आहे. महाराजांनी सावकारकी एक नंबरची केली, महाराजांनी महाजनकी केली, महाराजांनी व्यापार केला आणि महाराजांनी भजन पण केलं. काय होतं, आपण भजन करतो पण व्यापार करत नाही, व्यवहाराला आपण बाजूला राहतो. महाराजांचं तसं नाही आहे. महाराज व्यापार करत असताना सुद्धा त्या व्यापारामध्ये आलेल्या 200 रुपयाची जी काही विल्हेवाट आहे, ती विल्हेवाट कोणत्या स्वरूपाने केली ते महिपती महाराजांचं चरित्र काढून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकाचं कर्ज भागवण्याकरता हे महाराजांनी ते 200 रुपये या ठिकाणी वापरले. म्हणजे परोपकार हा फक्त सांगण्यातून महाराज करत नाही आहेत, स्वतःच्या आचरणातून महाराज हा परोपकार करतायत. अहो देवाला सुद्धा असं वाटतं की महाराजांच्या हातच्या आवलीच्या हातच्या कण्या खाव्यात. बरं झालं माझ्या मुखामध्ये आवलीचं नाव आलं. अहो आवलीबद्दल कितीतरी माणसं काहीही बोलतात. अहो एक लक्षात घ्या, महाराजांची ही दुसरी पत्नी आहे. म्हणजे महाराजांचं ऐश्वर्य काय असावं? पहिली पत्नी दम्यानं हलकी झाल्यामुळं पुण्यातल्या आप्पासाहेब गुळवे सावकारांनी आपली मुलगी तुकोबारायांना दिलेली आहे, श्रीमंतीत वाढलेली मुलगी. आणि ही जर अशा विपन्न अवस्थेमध्ये थोडीशी आली असेल तर तिला आपल्या मुलाबाळांची काळजी का वाटू नये? आणि 400 वर्षापूर्वी जी स्त्री घराबाहेर पडण्याला गुजरत होती, फारशी घराबाहेर पडत नव्हती, ही अवली महाराजांच्या व्यापाराकरता जर 200 रुपये आणून महाराजांना दुकान घालून देत असेल तर अवलीबद्दल आपण म्हणणं, आता ते काही जण म्हणतात महाराजांनी तिला कर्कशा म्हटलेला आहे, ते महाराजांनी त्यांच्या पत्नीला काय म्हणावं हा महाराजांचा विषय आहे महाराज, तो आपला विषय नाही. आपल्याकरता महाराज जितके वंदनीय आहेत
तितकीच अवली सुद्धा तितकीच वंदनीय आहे, लक्षात घ्या. कारण ती ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार, नारायण महाराजांना ती जन्माला घालते, अवताराला आणते. आपल्याला आज जे तुकोबराय समजतात, आज जे आपल्याला तुकोबराय ओळखून येतात, त्याला कारण नारायण महाराज आणि तुकोबरायांचे धाकटे बंधू कान्होबाराय हे दोघ जण आहेत की जेणेकरून आपल्याला हे महाराजांचं कवित्व, हे महाराजांचं साहित्य, हे महाराजांचे अंतरंग हे आपल्यासमोर येण्याला नारायण महाराज आणि कान्होबाराय हे दोघ जण प्राधान्यानं आहेत. त्यांच्यानंतर अनेक जणांनी हे काम केलं, पण महत्वाचे हे दोघ जणच आहेत. आणि म्हणून अवलीला काही न बोलता, अवलीच्या बद्दल महाराजांनी काय बोललं याचा विचार न करता अवली ही श्रेष्ठच आहे. महाराजही तितकेच श्रेष्ठ आहेत, कारण अवलीनं संसार सांभाळला म्हणून महाराज हे विघात कार्य असणारं, हे विधायक कार्य असणारं या ठिकाणी महाराज या ठिकाणी करू शकले. अहो किती विरोध आहे महाराजांना याचा जर विचार केला तर पंडितांचा विरोध आहे, गृहस्थांचा विरोध आहे, शास्त्रींचा विरोध आहे, समाजातल्या अनेक घटकांचा, बंबाजीसारख्या असणाऱ्या दांभिकाचा विरोध आहे, नास्तिकांचा विरोध आहे. का विरोध आहे याला? तर महाराज हे निस्वार्थी आहेत, महाराज निष्काम आहेत, म्हणून त्यांना त्या ठिकाणचा असणारा विरोध आहे. म्हणजे सोन्याला तेजावं लावावं लागतं, तसे हे अनेक 52 कस महाराजांच्या जीवनामध्ये या ठिकाणी बघायला मिळतात. की बाबा रे, प्रत्येक जणांनी यावं आणि महाराजांना कोणते तरी शल्य या ठिकाणी द्यावं, आणि महाराजांनी मात्र कितीही शल्य दिलं तरी सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी अमृतच त्या ठिकाणी द्यावं. अहो कडुनिंबाचं झाड असतं ना, आता उन्हाळा सुरू झालाय, आपण कडुनिंबाचं सेवन करण्याचा प्रारंभ आपण चैत्र पाडव्याला या ठिकाणी करतो. मला सांगा, त्या कडुनिंबाची काडी तोडत असताना, कडुनिंबाची पानं तोडत असताना, कडुनिंबाची फुलं तोडत असताना त्या कडुनिंबाला काय यातना होत असतो त्याचा विचार आपण करत नाही. पण तो कडुनिंबही त्याचा विचार करत नाही. कडुनिंब हा विचार करतो की माझ्या पानामुळं दुसऱ्याला आरोग्याची प्राप्ती होते. त्यानं मला बोले माझ्या अंगावरती कोळर चालवली असेल, माझ्या अंगावरती सुरी चालवली असेल, माझी पानं तोडली असतील, तरीसुद्धा माझ्या पानामध्ये, माझ्या काडीमध्ये हे मी याला आरोग्यच देणार. नेमकं महाराजांनी या सर्वांनी या ठिकाणी बुद्धीच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून, शस्त्राच्या माध्यमातून अनेक गोष्टींनी महाराजांना शल्य पोचवलं, त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांनी मात्र याच उत्तर हे अमृतासम असणाऱ्या आपल्या वाणीतूनच दिलं. आणि म्हणून अमृताची वाणी वर्षुला शुद्ध असं रामेश्वर शास्त्री या ठिकाणी म्हणतात. कारण समाजावरती उपकार करण्याकरताच हे महात्मे येतात हे आपण केव्हा म्हणू शकतो? त्यांचं चरित्र आपल्याला त्यांच्या निर्वाणी नंतर कळतं. हेच मोठं आपलं दुर्दैव आहे असं मला वाटतं की महाराज असताना महाराज बऱ्याच जणांना समजले नाही. महाराज असताना बऱ्याच जणांना महाराजांची उक्ती नाही समजली, महाराजांचा कळवळा नाही समजला, महाराजांचा परमार्थ समजला नाही, महाराजांचा अभ्यास समजला नाही, महाराजांची साधना समजली नाही, महाराजांचं समाजकार्य, अर्थकार्य हे काहीच समजलं नाही, महाराजांची शिकवणी समजली नाही. आणि महाराज गेल्यानंतर मात्र आम्हाला थोडंफार त्यामध्ये समजलं आणि मग आम्ही म्हणायला लागलो की जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. अहो असताना आपण त्यांच्या ठिकाणी कधी बोलू शकलो नाही, पण आज आम्ही त्यांना नामदेवांचे अवतार समजतो. म्हणजे आणि फक्त समजतोच इथपर्यंत हेही दुर्दैवच आहे. कारण गाथ्याचा नीट अभ्यास करणं. आज आपल्यासमोर साधनं काय तुकोबरायांच्या चरित्राची? तर सगळ्यात प्रमाण साधन म्हणजे तुकोबरायांच्या गाथा, तुकोबरायांचं कवित्व. महाराजांनी अनेक पैलू, अनेक स्वतःचे अनुभव, अनेक अमृताची अक्षरं या गाथ्यामध्ये या ठिकाणी ठेवलेली आहेत. ही आपल्याकरता ठेवलेली आहे. आणि हाच महाराजांचा सगळ्यात मोठा असणारा आपल्यावरती केलेला हा परोपकार आहे असं मला वाटतं. म्हणून तुका म्हणे आता आणि उरलो उपकारापुरता. अहो महाराज आपल्या ठिकाणी देहानं आज आपल्याला दृष्टिक्षेपात येत नाहीत. नाहीतरी मला असा प्रश्न पडतो की महाराज जरी आपल्याला दृष्टिक्षेपात आले असते तरी महाराजांना आपण ओळखू शकलो असतो का? आणि महाराजांना ओळखू शकलो असतो याचा अर्थ महाराजांच्या देहाला एक वेळ ओळखता आलं असतं, पण महाराजांच्या वृत्तीला आपल्याला ओळखता आलं असतं का?
महाराजांच्या परोपकाराला आपल्याला ओळखता आलं असतं का आज महाराज असते तर? आज महाराज आपल्याला दृष्टिक्षेपात नाहीत. हाच त्यांच्यावरती कदाचित आपल्यावरती त्यांनी केलेला उपकार आहे की ज्यांना आपण तत्वाच्या दृष्टिकोनातून, या दृष्टीतून आपण त्यांना पाहू शकतोय. आपण अक्षराच्या माध्यमातून तुकोबरायांना पाहू शकतोय. आज महाराजांच्या बद्दल आपल्याला आदर वाटतोय, कारण या वृत्तीचा जेव्हा आपण चिंतन करतोय, या परोपकाराचं जेव्हा आपण चिंतन करतोय, आता उरलेलं जे आहे, उरलो आता, हे उरेपण ज्यांच्या ठिकाणी आहे, परोपकाराकरता महाराज जे उरलेले आहेत, हेच इतकं मोठेपण महाराजांचं आपल्या ठिकाणी आहे की ज्यामुळं महाराजांच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये विशेष अशा स्वरूपाचा आदर आपल्या अंतःकरणामध्ये येतोय. महाराजांचा कुठलाही अभंग घ्या, आपल्याला काहीतरी तो शिकवून जातो, काहीतरी आपल्या बुद्धीमध्ये तो प्रकाश पाडतो, काहीतरी आपल्या साधना करायला लावतो. महाराजांनी फक्त भक्तीच केली, महाराजांनी फक्त भजनच केलं, महाराज भंडाऱ्यावरती जात होते, महाराज भामचंद्रावरती जात होते, होय नक्कीच जात होते, ते चिंतनही करत होते, कीर्तनही करत होते, पण त्याबरोबर स्वतःच्या आचारातून, स्वतःच्या विचारातून या समाजाला, या लोकांना हे योग्य मार्गावर आणण्याचंही काम महाराज या ठिकाणी करत होते. म्हणून तर चिंतामणी सारखे गोसावी सुद्धा महाराजांना शरण आलेले होते. रामेश्वर शास्त्री सुद्धा या ठिकाणी महाराजांना शरण आलेले होते. कारण यांना मी थोडं धाडसानं बोलेन, हा शास्त्रांना, 4 वेदांना, 18 पुराणांना जे जमलं नाही, किंबहुना संस्कृत भाषेच्या अडसरामुळं ते जमलं नाही, ते महाराजांनी या अवघ्या 42 वर्षाच्या आपल्या लौकिक आयुष्यामध्ये या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. नुसतं सांगितलेलं नाही आहे, करून दाखवलेलं आहे. महाराजांची प्रत्येक कृती नव्हे, महाराजांचं मला असं वाटतं की महाराज जेव्हा इनामदार वाड्यातून बाहेर पाऊल टाकत असतील, त्यांच्या घरातून जेव्हा ते पाऊल टाकत असतील, तेव्हा महाराज कसे दिसत असतील? ते भंडाऱ्यावर जाताना कसे दिसत असतील? ते भजन करताना कसे दिसत असतील? अहो, जया पूजिले आदरे पांडुरंगे, हे एकच विधान निळवरायांचं अतिशय महत्वाचं आहे की ज्यांची पूजा भगवान परमात्म्याने करावी, त्यांची एवढी मोठी योग्यता आहे. आजही माणसं घराबाहेर पाऊल टाकतात खरं, महाराजांच्यासारखं पाऊल आपलं पडतं का, हा विचार करण्याची गरज आहे. महाराजांचं प्रत्येक कार्याचं प्रत्येक पाऊल, मग ते कीर्तनाला जात असताना पडलेलं पाऊल, भंडाऱ्यावरती जाताना पडलेलं पाऊल, लोहगावला जाताना पडलेलं पाऊल, पंढरीच्या वारीला जाताना पडलेलं पाऊल, आळंदीला जाताना पडलेलं पाऊल, या प्रत्येक पावलाच्या पाठीमागं एकमेव आहे, तो म्हणजे जगदोद्धार. हे मी म्हणत असताना मला बरेच जण विचारतात, अहो त्यांचा उद्धार झाला होता का, ते जगताचा उद्धार करण्याकरता तुम्ही सांगता? होय, तो स्वतःचा उद्धार त्यांचा झालेलाच होता. भामचंद्रावरती त्यांनी 15 दिवसाचं जे अनुष्ठान केलं, त्या बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. हा विश्वात्मक भाव महाराजांचा निर्माण झाला, तोच महाराजांचा उद्धार झालेला होता. म्हणून तरले तरती हा भरवसा, आजपर्यंत तरले आणि तरती हा भरवसा महाराजांनी आपल्या ठिकाणी दिला. तो भक्तीमधून दिला, ज्ञानामधून दिला, आचरणामधून दिला, विचारातून दिला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं असलेल्या अभंग संहितेतून दिला. म्हणून याला तुकोपनिषद असं म्हटलेलं आहे. हे 10 उपनिषद आपली मुख्य आहे आणि तुकोबरायांचं हे तुकोपनिषद आहे. कारण उपनिषदाची विचारसरणी आणि तुकोबरायांची विचारसरणी ही तंतोतंत जुळणारी आहे आणि उपनिषदच आहे आपल्यासमोर. आणि उपनिषद हे वेदश्रुती गर्भ असलेला आहे, वेदांत आहे तो. आणि म्हणून तुकोबरायांचं तुकोपनिषद ही असणारी संहिता, हे असणारे अभंग की ज्याचं नावच आहे की जे कधीही भंग पावणारे नाहीत. वेदामध्ये एक श्रुती येते, मला तितकं वेद पठण जमत नाही, म्हणजे येतच नाही, पण आठवली म्हणून सांगण्याचा प्रयत्न आहे की अथर्ववेदामध्ये संत काव्याबद्दल एके ठिकाणी किंवा देवाच्या काव्याबद्दल अशी श्रुती येते, किंवा देवस्य पश्य काव्यम न जिर्यती न मर्यती, देवाचे काव्य पहा,
पश्य पहा देवस्य काव्यम, देवाचं काव्य पहा, न जिर्यती, ते कधी जीर्ण होत नाही आणि कधीही मरत नाही. आणि असं अजरामर असणारी अभंग, की जे भंग कधीच पावणार नाही, न जिर्यती न मर्यती, असं असणारं महाराजांचं काव्य, महाराजांचं असणारी संहिता, महाराजांचं असणारे उपनिषद, हे महाराजांनी आपल्याकरता मागं ठेवून महाराज या ठिकाणी परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी लीन झाले. वैकुंठ तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव, वैकुंठ तो ठाव बसती ते, म्हणून महाराज स्वतःचा परिचय देत आहेत. तुका म्हणे आता आणि उरलो, महाराज अभंग संहितेच्या रूपातून आपल्या ठिकाणी उरलेले आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून अरुणरिया थोकडा तुका आकाशा एवढा, गळुनी सांडिले कलिवर, भवभ्रमाचा आकार सांडली त्रिपुटी, दीप उजळला घटी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, गळुनी सांडिले कलिवर, भवभ्रमाचा आकार. मी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की महाराज तुमचं काव्य, तुमची संहिता, यातलं एखादं अक्षर माझ्या मुखामध्ये कधीतरी यावं, एखादा अभंग माझ्या वाचेमध्ये यावा, ते आचरणामध्ये येईल इतकी माझी लायकी, इतकी योग्यता माझी नाही आहे. पण एखाद्या अक्षराचा अर्थ कळावा आणि याकरता जन्मजन्मांतरामध्ये तुकोबाराया तुमचं दास्यत्व माझ्या ठिकाणी करायला मिळावं, एवढीच या विजेच्या दिवशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी पूर्णविराम देतो. अल्पशी विश्रांती घेतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद महाराज. आज आमच्या अमृतबिंदूच्या सर्व श्रोत्यांना संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं जे काही चिंतन आपण त्यांच्यासमोर मांडलं, ते खरं म्हणलं तर अगदी अल्प वेळेमध्ये एखादा पर्वत आपल्या कवेमध्ये घेण्यासारखं काम आहे. महाराजांच्या जीवनातले सर्वच पैलू आपण या अगदी थोडक्या वेळेमध्ये अतिशय सुंदररित्या मांडले. आमच्या अमृतबिंदूंच्या सर्व श्रोत्यांच्या तर्फे मी आपला कृतज्ञ आहे. अशीच आपल्या या चॅनलवरती वेळोवेळी आपला त्या ठिकाणी मोलाचा बहुमोलाचा संदेश मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मंडळी, हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. या चॅनलवरती आपण जर पहिल्यांदा येत असाल, चॅनल पहिल्यांदा पाहत असाल, तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. इतरांच्यापर्यंत जरूर त्याची माहिती द्या आणि आपण सर्वांनी हा भाग संपूर्णपणे पहा अशी आपल्याला सर्वांना नम्र विनंती. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.